नमस्कार. मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. राज्यातील कोणत्याही गोष्टीचे राजकीय भांडवल करण्याची सवय विरोधकांना आहे. राज्यात गुन्हेगारीची घटना घडली की लगेच गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची काहींना सवय असते. सामान्य जनतेलाही माहित असतं की अशा घटनेत गृहमंत्र्यांचा काय संबंध, पण त्यांना आवाज नसतो. मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्याच एकेकाळच्या ज्येष्ठ सहकार्याने यावरून चांगलंच खडसावलंय. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणच्या पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार केला. त्यांच्यातील जमिनीच्या वादातून हा प्रकार झालेला. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपकडे कोणतीही नैतिकता राहिली नाही. पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याची ही कोणती सत्तेची मस्ती आहे? मी संसदेत हा मुद्दा मांडेन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही या प्रकरणी भेट घेईल. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे असं सुप्रिया सुळे या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय. देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांना गोळ्या मारण्यास सांगितले होते का? त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध? ही घटना आपापसातील वादातून घडली. अशी वैयक्तिक भांडणे सुरूच असतात. मला सुद्धा एक जण धमकी देत आहे, तीही जीवे मारण्याची धमकी. आता या प्रकरणात फडणवीस काय करणार आहेत? ते कायद्यानुसार कारवाई करतील असंही छगन भुजबळ यांनी सांगितलंय. ज्यांना गोळ्या लागल्या ते वाचलेत हे महत्वाचं. या प्रकरणी नेमके काय घडले हे पाहावे लागेल. आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हल्ला झाला होता का? त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी गोळीबार केला का? हे तपासावे लागेल. या प्रकरणी एकाच बाजूवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, अन्यथा अंतरवाली सराटी सारखे होईल असंही छगन भुजबळ यांनी सांगितलंय. याच्या पुढे जाऊन राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सुप्रिया सुळे या देशाच्या खासदार आहेत, कधीतरी देशाच्या प्रश्नावर बोलत चला असा सल्ला त्यांना दिलाय. ते म्हणतात, या घटनेमध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न येतोच कुठे? गृहमंत्र्यांनी आमदाराला गोळीबार करायला सांगितला होता का? घटनेची चौकशी होईल, कारवाई होईल, पण गृहमंत्री जबाबदार कसे? उमेश पाटील म्हणतात, राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात, त्यामुळे गृहमंत्र्यांना दिवसातून 100 वेळा राजीनामा द्यावा लागेल. कायदा आणि सुव्यवस्था राखणं नक्कीच गृहमंत्री यांची जबाबदारी आहे. ते योग्य पद्धतीने काम करतायत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात क्राईम रेट कमी झालाय, त्यामुळे सुप्रिया सुळेंनी या घटनेच्या चौकशीची मागणी करावी. पण उठसूट राजीनामा देण्याची, सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जातीये. देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेऊन तुम्हाला गृहमंत्री करायचं का? मग हे सगळं थांबणार का? सुप्रिया सुळेंना गृहमंत्री केल्यावर राज्यातील गुन्हे थांबणार आहेत का? एकही अपराध घडणार नाही का? असे प्रश्न सुद्धा त्यांनी विचारले.